छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का? ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात. पेशवे सुद्धा मांसाहार करत होते, बाजीराव पेशवे. त्याशिवाय युद्धावर लढता येत नाही. काय बोलू मी? हे बेन त्यावेळेस आचारी होतं. अरे लाज वाटू द्या रे राजकारण्यांनो, लाज वाटू द्या तुम्हाला. तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या राजकारणामध्ये आलात किंवा या भारतामध्ये जरी राजकारण करत असाल तरी जनतेची सेवा करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलंय रे, उटपटांग गोष्टी करण्यासाठी नाही. नमस्कार. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे ह्या गटाचे संजय राऊत साहेब हे नेहमी कुठल्या ना कुठल्या वादामध्ये सतत अटकत राहतात. खरं तर त्यांना असं वाटतं की भारतात ज्या काय समस्या निर्माण होतात, भारतात जे जे काही विषय होतात, भारतात ज्या पद्धतीने राजकारण चालतं, भारतात ज्या पद्धतीने इतिहासावर बोललं जातं, त्या सगळ्या ठिकाणी माझा सहभाग असावा आणि प्रत्येक ठिकाणी मी बोलायला हवं, अशा पद्धतीने त्यांचं राजकारण चालतं. सतत ते प्रवृत्ती या पदावर असताना नेहमी काही ना काही वादंग निर्माण करतात. खरं तर त्यांना लोकांनी यासाठीच राजकारणात उभं केलं आहे. त्यांनी लोकांचा विकास करावा, समाजासाठी काही चांगलं करावं आणि राजकारण सुरळीत पार पडावं, आपला पक्ष भक्कम करावा आणि आपल्या नेत्याला मुख्यमंत्रीपद, पंतप्रधानपद कसं मिळेल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. पण ते सोडून इतरच कामं ते सगळे करत असतात आणि पक्ष लयात चालला त्याचं यांना काही वाटत नाही. यांच्या जागा दिवसेंदिवस कमी होत आहेत आणि पार उद्धव ठाकरेचा उभाटा पार तळाला चालला याची याला फिकर नाही. आणि ही व्यक्ती नेहमी काहीतरी बरळत असतात. आता ते म्हणतात शिवाजी महाराज युद्धावर गेले तर ते काय वरण भात खात होते का? आता वरण भात खात होते की काय खात होते याच्याशी यांना काय घेणे आहे. पण हे लावली जीभ टाळ्याला असा हा त्यांचा प्रकार आहे. पुढे ते म्हणतात तेव्हा युद्धावर गेल्यावर शिवाजी महाराजांचं सैन्य हे मांसाहार करत होते आणि पेशवा बाजीराव सुद्धा मांसाहार करत होते, त्याशिवाय ते युद्ध लढू शकत नव्हते. आता हे तिथं आचार्य म्हणून गेले होते का? त्यांनी स्वतः काही पाहिलं होतं का? मुळात इतिहासात झालेल्या या सगळ्या घटना आहे. हा इतिहास आहे. शिवाजी महाराज आणि पेशवे हे 250, 300, 400 वर्षापूर्वी होऊन गेलेले थोर महापुरुष आहेत आणि त्यांनी त्या काळात एका प्रचंड विरोधी ताकदीला मुसंडीने पराक्रम करत त्यांना नामोहरण करण्याचा प्रयत्न केला आणि एक मराठा साम्राज्य उभं करण्याचा प्रयत्न केला. या राज्यातले जे गोरगरीब असतील त्यांना एक स्वाभिमान दिला, त्यांना एक चांगलं जगण्याची संधी दिली आणि त्यांच्यावर होणारा अत्याचार कसा कमी होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केला. मग त्या काळात त्यांनी काय खाल्लं, त्यांनी काय कपडे घातले याच्याशी यांना काय देणे गेले आहे आणि मुळात त्यांच्या पराक्रमाचा आणि त्यांच्या खाण्याचा संबंध काय आणि मुळात तो विषय यांनी काढायला का हवा. पण फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसायचं काहीतरी बडबड करायची असं हे संजय राऊत साहेब नेहमी करत असतात. उटपटांग गोष्टी करण्यासाठी हे प्रसिद्ध आहेत. खरं तर इतिहासातल्या कुठल्याही थोर व्यक्तीविषयी लोकांच्या विचारामध्ये, लोकांच्या मनामध्ये आदर असतो, एक सन्मान असतो. तो सन्मान राहू देणं हे आपली जबाबदारी आहे. तेव्हा राजकारणी व्यक्तींनी हे असं व्यक्तिगत काही काढून बसू नये आणि आपलं राजकारण अशावर चालू नये. मुळात तुम्ही विकासाची भूमिका घ्या. तुम्ही विरोधी पक्षावर बसत असताना सत्ताधाऱ्यांना जा विचारा, त्यांना महागाई असेल, त्यांना काही अडीअडचण असतील, त्यांचे चुकीचे निर्णय असतील याच्यावर बोला. पण जे थोर पुरुष झाले त्यांनी काय खाल्लं, काय केलं याच्याशी काही संबंध नाही. तेव्हा हे संजय राऊतला कोण सांगेल? नमस्कार.